तुमच्याकडे तुमच्या बिझनेससाठी लागणारी स्किल्स आहेत, पण इंग्लिशमुळे तुम्ही मागे पडत आहात असं तुम्हाला वाटतंय का? आपण जेव्हा स्वतःचा व्यवसाय सुरू करतो तेव्हा त्यासाठी लागणारी स्किल्स शिकतो. आपल्या व्यवसायासाठी खूप मेहनत घेतो. पण जेव्हा व्यवसाय वाढवण्यासाठी इंग्लिशमध्ये कम्युनिकेट करण्याची वेळ येते तेव्हा आत्मविश्वास अचानक कमी झाल्यासारखा वाटतो आणि भीती वाटू लागते. असं तुम्हाला होतंय का? याचं एकच कारण आहे, इंग्लिश वापरण्याचा तुम्हाला पुरेसा सराव झालेला नाही आहे. इंग्लिश सुधारण्यासाठी महागडे कोर्सेस किंवा कोचिंग क्लासेस लावल्याशिवाय पर्याय नाही असं अनेकांना वाटतं. पण खरंच तसं आहे का? माझ्या मते तरी नाही. आज इंटरनेटवर इंग्लिश सुधारण्यासाठी हजारो स्मार्ट आणि प्रॅक्टिकल मार्ग उपलब्ध आहेत. खरी अडचण ते शोधण्यात नाही. खरी अडचण म्हणजे त्यापैकी कुठला मार्ग तुमच्यासाठी योग्य आहे आणि त्याचा प्रभावीपणे वापर कसा करायचा हे समजण्यात आहे. आणि म्हणूनच मी ही नवीन सिरीज सुरू करत आहे. ही सिरीज म्हणजे पारंपरिक इंग्लिश शिकवणारा क्लास नाही. मी तुम्हाला ग्रामरचे रूल्स पाठ करायला लावणार नाही. त्याऐवजी दर आठवड्याला आपण इंग्लिश सुधारण्याचा एक स्मार्ट आणि प्रॅक्टिकल मार्ग पाहणार आहोत. या प्रॅक्टिकल मार्गामुळे तुम्ही इंग्लिशमधील नवीन शब्द शिकाल. तुम्हाला इंग्लिश ऐकण्याची सवय लागेल. तुम्ही इंग्लिशमधील शब्दांचे योग्य उच्चार करायला शिकाल आणि सर्वात मुख्य म्हणजे तुम्ही इंग्लिशमध्ये विचार करू लागाल. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी सुधारतात तेव्हा आत्मविश्वासाने इंग्लिशमध्ये संवाद साधणं आपोआप सोपं होतं. प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण त्या प्रॅक्टिकल मार्गाबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. तो कसा वापरायचा, तो कोणासाठी सर्वात योग्य आहे, त्याचे फायदे काय आहेत, त्याच्या काही मर्यादा आहेत का, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचा जास्तीत जास्त फायदा कसा करून घ्यायचा. आपला उद्देश फक्त इंग्लिश शिकणं नाही. आपला उद्देश व्यवसायात आणि आयुष्यात आत्मविश्वासाने इंग्लिश वापरणे हा आहे. जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय करत असाल, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, इंस्टाग्राम, फेसबुक किंवा व्हॉट्सॲपच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचत असाल, फ्रीलान्सिंग सुरू करायचं असेल, परदेशी ग्राहकांसोबत काम करण्याचं स्वप्न असेल किंवा फक्त आत्मविश्वासाने इंग्लिश बोलायला आणि वापरायला शिकायचं असेल, तर ही मालिका तुमच्यासाठीच आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, फक्त व्हिडिओ पाहिल्याने इंग्लिश सुधारणार नाही. त्यासाठी तुम्हाला नियमित सराव करावा लागेल. दररोज फक्त 20 ते 30 मिनिटे योग्य पद्धतीने सराव केला तरी काही महिन्यांनंतर तुम्हाला स्वतःमध्ये फरक जाणवायला लागेल. तुम्हाला इंग्रजी समजणं, वाचणं, ऐकणं, बोलणं आणि आत्मविश्वासाने स्वतःचे विचार मांडणं अधिक सोपे वाटेल. लक्षात ठेवा, एका दिवशी खूप वेळ अभ्यास करण्यापेक्षा दररोज थोडा सराव करणं जास्त परिणामकारक असतं. इंग्रजी सुधारण्याचं रहस्य जास्त अभ्यास करण्यात नाही, तर योग्य पद्धतीने आणि सातत्याने सराव करण्यात आहे. ही सिरीज मी फक्त पाहण्यापुरती सुरू केलेली नाही, तर आपण सगळ्यांनी मिळून इंग्लिशचा सराव करायचा आहे. म्हणून प्रत्येक व्हिडिओनंतर कमेंट इंग्लिशमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. चुका झाल्या तरी काही हरकत नाही. इतरांच्या कमेंटसुद्धा वाचा, त्यांना रिप्लाय द्या, प्रश्न विचारा आणि इंग्लिशमध्ये संवाद सुरू ठेवा. लक्षात ठेवा, प्रत्येक कॉन्व्हर्सेशन म्हणजे इंग्लिश सुधारण्याची एक नवीन संधी आहे. तुम्ही जितकं जास्त इंग्लिश वापराल तितका तुमचा आत्मविश्वास वाढत जाईल. प्रत्येक सोमवारी आपण इंग्लिश सुधारण्याचा एक नवीन स्मार्ट आणि प्रॅक्टिकल मार्ग शिकणार आहोत. आणि प्रत्येक गुरुवारी घर बसल्या करता येणारे व्यवसाय, त्यासाठी लागणारे टूल्स, मार्केटिंग, सेलिंग, प्राइसिंग आणि बिझनेस वाढवण्यासाठी जी माहिती उपयोगी आहे ती सगळी पाहणार आहोत. जर इंग्लिशमुळे तुम्ही एखादी संधी गमावली असेल किंवा तुम्हाला स्वतःचा व्यवसाय पुढच्या स्तरावर न्यायचा असेल तर ही मालिका तुमच्यासाठीच आहे.
आपल्या हेल्पेल उद्योग सखी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओत आपण इंग्लिश सुधारण्याचा पहिला स्मार्ट आणि प्रॅक्टिकल मार्ग पाहणार आहोत. थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय फॉर नाऊ.